कोणत्या राज्यात पाक योग विमानतळाचे नाव स्वातंत्र्य सैनिक त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवण्यात येईल? सिक्कीम राज्यात पाक योग विमानतळाचे नाव स्वातंत्र्य सैनिक त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवण्यात येईल. कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन गजब लील हक नावाची मोठी लष्करी मोहीम सुरू केली? पाकिस्तान देशाने अलीकडेच ऑपरेशन गजब लील हक नावाची मोठी लष्करी मोहीम सुरू केली. 27 फेब्रुवारी 2026 रोजी महान स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर आझाद यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली? 27 फेब्रुवारी 2026 रोजी महान स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर आझाद यांची 95वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 6व्या खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 मध्ये कोणी विजय मिळवला? 6व्या खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 मध्ये भारतीय सेनाने विजय मिळवला. जागतिक मानसिक आरोग्य अभ्यासात भारताला कोणत्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे? जागतिक मानसिक आरोग्य अभ्यासात भारताला 60व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद IIT धनबाद येथे आयोजित करण्यात आली होती. भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 26 लष्करी सराव कोणत्या शहरात आयोजित केला होता? भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 26 लष्करी सराव जैसलमेर शहरात आयोजित केला होता. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणी सुरू केले? सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन तेलंगणा पोलिसांनी सुरू केले. दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो? दरवर्षी 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. राष्ट्रपती भवनातील लुटिनियसच्या जागी कोणाचा पुतळा आहे? राष्ट्रपती भवनातील लुटिनियसच्या जागी सी. राजगोपालाचारी यांचा पुतळा आहे.